हॅलो चेक. थँक्यू सो मच गडगे सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर आणि ओमकार शेटे. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं आमदार चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सामना पाहायला मिळतो एकीकडे अथर्व 11 भैरवनाथ क्रिकेट संघ रिडगर विपक्ष एकता 11 तलोजे मजकूर. तर ऋषिकेश भगवान पाटील यांचं स्वागत नारायण खाडेकर यांच्या शुभ. नारायण खाडेकर या ऋषिकेश या. ऋषीदादांचा नारायण खाडेकर यांच्या शुभ असे त्यांचं स्वागत केलं जाईल. दूरवरून आलेले आहेत बघा मित्रांनो. आणि आता सामन्याकडे आपण लगेच वळणार आमचे जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांच्याकडे. थँक्यू सो मच. जाऊया सामन्यामध्ये. पहिलं षटक गोलंदाज देवीदास भोपी रिडगर टीमच्या वतीने पहा मिळतोय. सलामीची जोडी तळोजे मजकूर टीमची रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असलेला संगम राजे आणि मयूर राजे ही जोडी पहा मिळतोय. सामना सुरू होतोय. पंच इशारा करत असताना लेट्स प्ले. पहिलाच बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला गेलाय. पंच वाईटची खूण करत असताना जावेद फरीद सर आणि स्क्वेअर लेगला रवींद्र पाटील सर. त्याचबरोबर तिसरे पंच सुनील पाटील सर. अत्यंत नामांकित असे पंच. गेली कित्येक वर्ष ही पंचांची भूमिका साकारण्यात पाहतोय आपण त्यांना. फटका चांगला आहे मात्र इथे मिड ऑफला झेल स्वीकारला जातोय. पहिला खेळाडू बाद एक या धावसंख्येवरती लागतोय तलोजे मजकूर टीमला. संगम राजेच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. रायगड जिल्हा रिडगर टीमचे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय दिलीपजी चोरमेकर आपलं स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि पहिला धक्का तलोजे मजकूर टीमला लागलाय. ठीक ठीक. बघा आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला सीमेरेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसल्यात कृपया थोडं आपण मागे व्हा. प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू मित्रांनो. खूप मोठं तुमचं योगदान आहे. त्यामुळे जी आलोट गर्दी आणि प्रेक्षक नसतील तर स्पर्धेमध्ये रंगत नसतो. सर्वांचा आभार. संगमला मात्र पहिल्याच बॉलवरती बाद व्हावं लागले. फार मोठा खेळाडू होता. डावखुरी हाताचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज जो पहिल्याच बॉलवरती बाद झाला. वन डाऊनला भूषण पाडेल. पुन्हा एकदा फटका चांगला. अगदी विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी धनुष्य बाणासारखा सरळ जातोय सीमा पार. पहिला दणदणीत चौकार. पहिला चौकार भूषण पाडेलच्या बॅटमधून. टोटल धावसंख्या 5. 4 षटकांचा मॅच पहा मिळतोय आपल्याला या अच्छा फायनल नाईटमध्ये. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू खेळून काढला एकेरी धावेसाठी. एकने धावसंख्या पुढे सरकत असताना चांगला गोलंदाज पहा मिळतोय आपल्याला देवीदास भोपी. गेली कित्येक वर्ष रिडगर टीमच्या वतीने चांगला खेळ करण्यास सक्षम असणारा त्यांचा स्ट्रायकरचा गोलंदाज पाहतोय आपण. प्रथमच स्ट्राईकला आता मयूर राजे. मयूरचा विचार केला तर थोडासा इंजुरेड आहे. आज सकाळी त्यांना पाहिलं आम्ही. फुलटॉस आणि यावेळी झेल पॉइंटच्या दिशेला टीपला जातोय मयूर राजे. बॅक टू द पॅव्हिलियन. नाही आहे. मयूर सुद्धा बाद झाला ज्याच्यावरती भरोसा होता. मात्र इंजुरेड असल्यामुळे मोठी खेळ साकारू शकला नाही आहे. जेव्हा आपण इंजुरेड असतं तेव्हा मात्र निश्चित जर पाहिलं
तर आपल्याला धोका संभवतो आणि तसंच काहीच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ऋषी पाटील मैदानामध्ये येत असताना तलोजी मजकूर संघ खेळतोय रिडगरच्या अगेन्स्ट. आणि तलोजी मजकूर म्हटला की आमचे साथी समालोचक कॉमेंटेटर साई राजे याच गावावरून बिलॉंग करतात. आपण सामना पाहत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. चौकार आल्यानंतर हे 2 विकेट मिळाल्यात. अर्थातच सलामीची जोडी शांगायणामध्ये परत आली आहे. ऋषी लेग स्टंप पंच बाईटची कोण करतील. एक अबांतर धाव मिळेल. दुसरा बाईट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहा मिळतोय. देवीदास भोपीला 2 यश मिळालंय. पहिला बॉल वाईट होता त्याच्यानंतर विकेट आली. विकेट नंतर चौकार आला भूषणच्या बॅटमधून आणि त्यानंतर एकेरी धाव पुन्हा एकदा विकेट आणि पुन्हा व्हाईट बॉल. बिग शॉट खेळाचा प्रयत्न डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक होते बनतील प्रेक्षक. व्हॉट अ शॉट. षटकार. तर स्प्रेची मागणी करण्यात आलेली बघा. बामणनगरी क्रिकेट संघासाठी ती पूर्तता करायची आहे. ऋषीच्या बॅटमधून हा षटकार पाहा मिळतोय. पुन्हा एकदा या वेळेस फुल टॉस. मात्र आमंत्रण होतं. आमंत्रण स्वीकारलं नाहीये. वेगावरती स्वार होऊन बॅट फिरवण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध आणि एकाच ओव्हरमध्ये तळोजे टीमला लागलाय 3रा धक्का. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे सुप्रसिद्ध उद्योजक हॉटेल उद्योजक सुजितदादा पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. डीजे अतिशय चांगला संगीत आणि सँडे आणि त्याचबरोबर SDC यस अतिशय चांगला डीजे वादक. कोणत्या वेळेला कोणतं गाणं वाजवायचं हे फार चांगलं ठाऊक आमचं डीजेला. त्याला सर म्हणताय समय सूचकता. दिस इज की गुड जॉब. तर पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या षटकात 13 आल्या. 13 वरती 3 म्हणजे 3-13 चालू आहे या ठिकाणी. मी म्हणेन तलोजे मजकूर संघ पटापट विकेट गमावल्यात. एक चौकार एक षटकार आला असला तरी सुद्धा महत्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. दुसरा गोलंदाज कल्पेश भोपी इन्व्हाइट केलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं एकमेव षटक होते जेथे मोठे फटके खेळाची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही या तलोजे मजकूर टीमला. भूषण पाटील आणि पंकज मडवी ही जोडी. गोलंदाजाचा रिदम सुगत असताना भूषणला पाहतोय ज्याने आल्या आल्या चौकाराने खातं खुलं केलं होतं. तो खेळाडू स्ट्राईक वरती पाहा मिळतोय. दुसरं षटक. बिग शॉट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग वे. दिस इज मॅट इट. नाही ते गरज होती मोठ्या पटक्यांची. भूषणच्या बॅटमधून आलाय. 3 चेंडू 11 वरती खेळतोय भूषण. कारण सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यात त्यामुळे भूषणवरती जबाबदारी आहे आणि तो आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्व आहे या क्रमांकाला. 3रा क्रमांक. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न. जवळपास फिल्डर नाही आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल. गरज होती का प्रश्न विचारला जाईल. मात्र तेवढ्याच चपळाईने या ठिकाणी पाहिलं तर धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न थर्ड अंपायरला रेफर केलाय. 3ऱ्या पंचांची मागणी केली. आता पाहावं लागेल या ठिकाणी. तर यापुढे लढत असेल बघा. लढत असणार आहे आपण राज 11 वेलकम उसाडणे विपक्ष शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अशी लढत असेल.
आणि वर्तमान लढत पाहतो रिडगर बी पक्ष तलोजा मजकूर यातून जो संघ जिंकेल अर्थात हा बी गटाची लढत आहे. बी गटातील 2 संघ आहेत आणि यातून जो जिंकेल तो बामणनगरी क्रिकेट संघाच्या विरोधात खेळेल. लागोपाठ 2 षटकारांसाठी रोशन दत्ता राजे तलोजा मस्कूर यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज. फलंदाज बाद आहे. अगदी जी लाईन होती वाईट थोडीशी बॅट मागे राहिली. अरे कशाला ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर 2 विकेटसाठी रियांश ऋषीनाथ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर फलंदाज बाद झाले. काही गरज नव्हती. चांगला खेळ चालला होता. फलंदाज भूषम पाटील एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. असं वाटलं की तो मोठ्या धावसंख्येकडे अग्रसर होतोय आपल्या टीमला घेऊन. मात्र मध्येच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. अति काही संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं आणि ऑन दी स्टंप थ्रो आला आणि त्यामुळेच फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज हेमंत पाटील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सरळ केल्यात स्क्रीन समोर उडून दिलाय चेंडूला 6 या धावसंख्येसाठी. चला आपण डान्स करा पण थोडासा जागा बघा कारण खाली दरी आहे वरती आपण आहोत. मित्रा ध्यान ठेवा नाहीतर मग बांगो बांगो नाही टांगो टांगो व्हायचं. ओके बिंदास एन्जॉय. तर षटकाराला हेमंत पाटील आल्यास मात्र हेमंत पाटीलने षटकाराने अकाउंट ओपन केलाय कारण गरज होती धावसंख्येची. टीम तलोजे मजकूरला पुन्हा एकदा या वेळेस नाही आहे. पंच लाईन पाटील निश्चितच व्हाईट बॉल. रवी पाटील सरांचा इशारा आलाय आणि 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळाले. 27 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या. दुसरे षटक मार्गस कल्पेश भोपी. पुन्हा एकदा नाहीये लाईन खराब आहे. वारंवार प्रयत्न केले जातात मात्र त्याच्यामध्ये सफलता मिळत नाहीये. 2 खराब चेंडू फेकल्यात गोलंदाज कल्पेश भोपी. अद्यापर्यंत 3 चेंडू झाल्यात आणि 15 धावा तब्बल खर्च केल्या. 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट. 2 वाईट 1 विकेट मिळाली आहे रनआउटची. यावेळेस स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं आणि मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज हेमंत पाटील सुद्धा चकलाय आणि 4था विकेट. संघ आणि त्याचबरोबर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय शैलेश शेटमाली विद्यमान सरपंच खेरेने त्याचबरोबर प्रदीप शेटमाली खेरेने आणि रिडगर गावातील कुस्ती निवेदक सुप्रसिद्ध पहिलवान कुस्ती पहिलवान भालचंद्र भोपी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या त्यांचा आभार व्यक्त करतो.
तर अद्यापर्यंत 5 विकेट 28 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज अनुज मडवी. कोण विसरेल अनुज मडवीला? ज्यावेळेस टेंबोडे विपक्ष तळोजी मजकुरा सामना सुरू असताना 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज होती, एक चौकार एक षटकार टोकला आणि सामना जिंकून दिला. हे लक्ष होतं आमच्या स्कोररचं. गुड जॉब. कारण स्कोरर कसा असावायचं उदाहरण दिलं जातं, अचूक असं लक्ष स्कोररच्या माध्यमातून. यावेळेस हलक्या हाताने पॉइंटला खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दूरचा प्रवास पार करायचा आहे. आता मात्र होना झाला. मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अखेरकार शेवटचा कॉल आला की थांब, आणि थांबले जागेवरती, नाहीतर कदाचित चित्र उलट पाहायला मिळालं असं. 29 धाबा झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या फार चांगली आहे. सध्या तरी पाहिलं तर जवळजवळ 15ची सरासरी आहे प्रति षटकामागे. मात्र 5 विकेट गेल्यात. हे विसरून चालणार नाही आहे. फुलटॉस बॉल होता, जागा बनवली, डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय, चौकार. मित्रांनो, संगीत तुम्हाला आवडले असेल तर आमचे एडीसी डीजे ऑपरेटर सूरज चौधरी वलवली यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा प्रतिसादामध्ये आपण कौतुक करूया. मित्रांनो, स्पर्धेमध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे. थँक्यू सो मच. याच्या अगोदर आपण पाहिलं कॅमेरा एवढं वर्क चांगलं होतं की जे आमच्या आयोजकांच्या वतीने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या जे क्रमांक येतील स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी एक बोकड ठेवलाय. कारण उद्याचं 31 आहे आणि त्यामुळे 31चा विचार करून सन्माननीय अंकुश शेठ पाटील आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व आयोजक यांनी मिळून मात्र ही कल्पना आखली आहे. स्वामी पाटील असतील, अतिशय चांगली कल्पना आहे, सर्वांना या ठिकाणी खुश केलंय. आणि त्याचबरोबर जय हनुमान क्रिकेट संघ वळप, बालराम पाटील असतील, प्रकाश काडेकर असतील, अरुण पाटील असतील, युवराज पाटील, किरण पाटील असतील, राहुल पाटील, रोहित काडेकर, हे सर्व आयोजन कमिटीनं ना खूप मेहनत केलेली आहे. आणि अभिजित पाटील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. लेफ्ट स्टँडर बॅट्समन अनुजला पाहतोय. बिग शॉट खेळायचा होता, चेंडूची लाईन चुकीची आहे. पंच दर्शवत असताना गोलंदाज पाहतोय प्रणव भोपी. तिसरं षटक. धावसंख्या 34. मैदान छोटे. आपण पाहिलं ज्यावेळेस सामना सुरू होता नितलस आणि उसाटणे टार्गेट होतं ते तब्बल उसाटणे टीम समोर 67 धावसंख्येचं. मात्र ते 4 षटकं पूर्ण न करता वाईट बॉल. आणखीन एक वाईट आलाय. गोलंदाज मात्र दिशा हरून बसलाय. कारण मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चेंडू वाईट आले आणि आता सुद्धा प्रणव भोपी. कारण गोलंदाजाला गडगे सर पाहिलं तर लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी करावी असते, करणं भाग पडतंय. कारण जेवढा तेज गोलंदाज असेल त्याला तर अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागते. आणि आता मात्र लाईन चांगली होती. जपकन चेंडू आतमध्ये वळला. ऑफस्टिक वरती मारा ठेवला. अगोदरचे 2 चेंडू पाहिले तर भरपूर बाहेर होते, मात्र हा चेंडू किंचित आतमध्ये आणलाय, त्यामुळे डॉट बॉल. पुन्हा एकदा काय करतो लेफ्ट हँडर बॅट्समन आहे, अनुजला पाहतोय. अनुज मडवी तब्बल 4 चेंडू खेळला, 1च धाव. प्रणव पुन्हा एकदा कमबॅक करत असताना अद्यापर्यंत बॅटच्या सहाय्याने एकही धाव नाही आहे या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत. फंबलनेस पाहायला मिळाला. दुसरी धाव पूर्ण केली जाते. झेल टिपण्याची नामी संधी होती, मात्र तू मैमय झाली. अशा वेळेला 2 धावा मिळाल्यात. 37 धावा. हा लेग स्टंपचा चेंडू होता, खेळाचं होतं लेग साईडला, मात्र चेंडू त्याच्या हाताच्या वर अगदी कोपऱ्यावरती लागला.
त्यामुळे तेथे 2 धावा मिळाल्यात. सुरुवातीला ज्या 5 विकेट गमावल्या, आता विचार करावा लागेल तलोजे मजकूर संघाला की जे सलामीचे चांगले फलंदाज नवीन बॅट्समन. हो, हा खेळाडू करतोय का आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळाचा प्रयत्न करतोय अनुज. आणि गोलंदाजी होती मात्र लाईन अँड लेंथ ठेवावी लागेल. प्रणव भोपीला आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. निश्चित स्वरूपात जर बरेवदेव रिटगर क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रणव भोपीची गोलंदाजी आपल्याला सक्षम बघायला मिळतो. कारण एका बाजूला आक्रमक फलंदाज आहेत परंतु त्यांना संधी देत नाही. सुनील लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर गोलंदाजाचा विचार केला तर प्रणव ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. फटका शानदार आहे, गॅप मध्ये चेंडू जाईल. टायमिंग अंपायर सिग्नल 1 बाउन्स चौकार. अविनाश दादा पाटील तलोजे मजकूर आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील यांचे खास ते परममित्र आहेत. यावर आपण व्यासपीठावर त्यांच्या समवेत आम्ही पाहतो बालकृष्ण दादा भोपी रिटगर प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या 20 ते 24 फेब्रुवारीला नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. बालकृष्ण दादा भोपी यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चला सामना जरा स्पीडअप करा. रेडगर टीम लक्षात ठेवा आपल्याला सुद्धा तेवढाच वेळ दिला गेलाय त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवा. एकूण धावसंख्या पाहिली तर 42 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. अविनाश मुंबईकर तलोजा मजकूर यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 42 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. अद्यापर्यंत अनुज 4 या धावसंख्येवरती खेळतोय. डावपुरी आताचा फलंदाज बॅक टू बॉलर्स नाही आज अनुज मात्र चांगला बॅट्समन आहे त्यांचा, मात्र आज कनेक्टिंग शॉट नाही आहेत. त्याच्या बॅटला चेंडू कनेक्ट होत नाहीये. सुरुवातीला चेंडू डॉट खेळा आणि दुसरीकडे जर पंकज मडवीने 2 मध्ये 2 चौका ठोकल्या 2 चेंडूवरती, मग स्ट्राईक त्याला का दिली जात नाहीये. नॉन स्ट्राईक लाईनला कधीपासून उभा आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा असंच काहीच चित्र पाहायला मिळालं होतं आणि तेच चित्र आता सुद्धा पाहतोय आपण. थोडीशी बातचीत करत असताना की आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे त्यामुळे 5 चेंडूवरती किती धावा बनवेल, 55, 60 की 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल. बिग शॉट घ्यायचा होता, जास्त उंची आहे, जजमेंट केला जातोय गोलंदाजाच्या वतीने, मात्र त्याचं जजमेंट चुकलंय कारण खूपच उंचावरती झेल होता. अशा वेळेला चेंडूवरती नजर ठेवणं थोडंसं अवघड झालं गोलंदाजाला आणि त्याचमुळे हा झेल सुटला. प्रेक्षकांना विनंती आहे की जो बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या आतमध्ये नका राहू आपण. जो रस्सी टाकलेली आहे बाउंड्री लाईन त्याच्या थोडं आतमध्ये व्हा. सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. निश्चित कारण सामना प्रत्येक सामना महत्वाचा आहे त्यामुळे कोणतेही तर ज्या हनुमानचे जेवढे प्रतिनिधी आहेत बघा आयोजक आपण शिवदास पाटील या स्टेजवर अंकुश पाटील यांच्या बंधू यावेळेस फटका चांगले स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडू होते त्या ठिकाणी. झेल मात्र सुटला जातोय. येथे मात्र एखादा खेळाडू रनआउट नाहीये. जागेवरती थांबले तुम्ही. येथे धावबाद नसेल खेळाडू कारण आपण रनिंग मध्ये पाहिजेत. थांबले तर धाव घेता येणार नाहीये. स्वतः आयोजन कमिटी त्या ठिकाणी गेले प्रेक्षकांना समजवण्यासाठी की आपण सन्माननीय अंकुश शेठ पाटील त्याचबरोबर स्वामी पाटील आणि लक्ष्मण शेठ पाटील त्याचबरोबर किरण पाटील, प्रशांत काडेकर, बियान काडेकर आणि ज्या हनुमान क्रिकेट संघ वलप प्रकाश काडेकर सुद्धा आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा
मोठा फटका घ्यायचा होता. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू गेला. एकेरी धाव. दुसरे धावेचा प्रयत्न. गरज नव्हती धाव घेण्याची आणि फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी धक्का क्रमांक 6. हे प्रभू, हे प्रभू. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली आहे. 45 वरती 6 विकेट. अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. आमची आयोजन कमिटी पूर्णपणे फेरफटका मारत असताना पाहतो. अतिशय खूप मेहनत केली आहे. गेल्या 5 रात्रीमध्ये खूप मेहनतीचं काम केलं आयोजन कमिटीने पूर्ण. आणि जानमंग क्रिकेट संघ वलाप. शेवटचे 2 चेंडू. संदेश भोईर गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. फटका चांगला आहे. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धावा पाहायला मिळाल्या राज पाटील याच्या बॅटमधून. एवढी चांगली फटकेबाजी. राज यंगस्टर खेळाडू आहे. टीम तळोजे मजकूर संघाचा शेवटचा बॉल. 51 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती कोणता नंबर नाही आहे. चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि जेथे षटकार आला असं वाटलं की एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. मात्र तसं काही घडलं नाही. अखेरकार 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा स्कोरबोर्डवरती. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे बघा. यानंतर आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत. स्पर्धेसाठी आपण पाहतो शरद करावकर मुरबी यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. त्यांचं स्वागत. प्रकाश मात्रे पाले बुद्रुक क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. प्रेक्षकांना विनंती आहे सीमेरेषेच्या आतमध्ये कोणी शिरकाव करू नका. चोवीस चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट सेट झालंय मी म्हणेन आता इथून. कारण जो पाहिजे होता प्लॅटफॉर्म 50 पेक्षा जास्त टीम तलोजे मजकूर संघाने ठेवला. 11 तलोजे मजकूर. तर 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज असेल. स्पर्धेसाठी ते आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. पाले खुर्द येथील समीर सप्रे, संतोष शेठ पारधी मानवी 11चे पॅकर्स आहेत. समीर सप्रे आणि संतोष शेठ पारधी मानवी 11 पॅकर्स यावर आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सन्माननीय अशोक शेठ सालुंके देवी सापाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आता कोण सत्कारात राहिले का? कोण तर राजेश पाटील कानफुली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. राजेश या आपला सन्मान केला जाईल इथे. नारायण खाडेकर आपण एक प्रतिनिधी या. आपल्या शुभ हस्ते कानफुली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहे राजेश पाटील यांचं आपण इथे स्वागत करूया. सज्जन पवार यांना मी पाहतो खऱ्या अर्थाने. आदर्श शेतकरी भास्कर आगलावे त्यांच्या समवेत. तर नारायण खाडेकर यांच्या शुभ हस्ते राजेश यांचा सन्मान केला जाईल. या सूरज खाडेकर यांना पाहतो. एक शिक्षित पदवीधर व्यक्तिमत्व आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. तर नाणेफेक इथे केले जाणार आहे. नाणेफेक करण्यासाठी सज्जन पवार कानफुलिया. सज्जन पवार खऱ्या अर्थाने एक आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित असणारे सज्जन दादा पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो राज 11 वेलकम उसाटणे विपक्ष राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. सज्जन पवार आणि नाणेफेकीचा कौल तर उसाटणे क्रिकेट संघ निर्णय का असणार आहे. संघ तुमचा सुपर 5 मध्ये दाखल झालेला अर्थात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पात्रता फेरीचा खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीचा तुम्ही हकदार बनलेला आहात. या स्पर्धेमध्ये एकंदरीत तुमच्या ॲज ए कॅप्टन म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या संघाच्या कामगिरीवर कितपत समाधानी आहेत?
संघ तर आता 3 मॅच चांगला खेळलाय, अजून 2 मॅच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो. राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाची सुद्धा कामगिरी सक्षम दमदार झालेली आहे. संघाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? नेरे संघ ही चांगला आहे. आमची पहिलीच मॅच असेल त्यांच्याबरोबर आणि आम्ही त्यांच्याबरोबर खेळणार आहे. खूप खूप थँक्यू सो मच. संघ नायक संकेत होते. आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक तुम्ही जिंकली असती, कोणता निर्णय स्वीकारले असता? फिल्डिंग केली असती. आता मात्र फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा मानस असणार आहे? 50+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघाला थँक्यू सो मच. हे होते संघ नायक नेरे क्रिकेट संघाचे. गणेश नाणेफेक जिंकली. उसाने क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर संतोष पारधी आणि समीर सप्रे आपण यावं स्टेजवर. पालेखुर्द स्वागत आहे तुमचं. आणि पुढच्या सत्रासाठी बोलणार आमचे सहकारी ओमकार शेट्टी यांच्याकडे आपण बोलूया. यस, तर खेळाचं द्वितीय सत्र सुरू होत आहे. येणारे 24 चेंडू 52 धावसंख्येची गरज. आवाज ऐका मिळेल पुन्हा एकदा दमदार ओमकार शेट्टी यांचा. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर, संदीपजी पाटील सर आणि जगदीशजी पाटील सर नारिवली. कृष्ण की पुकारा भागवत का सारा कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों की नीड़ हो, जो लड़ सका वही तो महान. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ए जाके तुम आसमां को दहाड़ दो. पहिल्याच बॉलवरती संघर्ष सुरू झाला. तोज मजकूर विरुद्ध टीम भैरवदेव रिटघरच्या दरम्यान. आणि पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड लाईक ट्रेन बोल्ड मिडल स्ट्रॅक. आणि पहिलाच बॉल होता गोलंदाज मयूर राजे. राजाचं राजपण काल पण आज पण आणि आता वल्लभच्या आमदार चषकामध्ये पण. पहिल्या बॉलवरती ड्रीम विकेट आली संदेश भोईरची. न्यू बॅटर कल्पेश भोपी इन ॲट नंबर 3. दुसऱ्याच बॉलवरती त्याला यावं लागले कारण पहिलाच बॉल क्लीन बोल्ड मयूर राजे ऑन दी ट्रॅक. टार्गेट मैदानावरती 52चं. 2 ओव्हर होते 35. नंतर 12 बॉल आले फक्त 16. 52 धावा सरासरी 13. इथे फटका चांगला मिड ऑनला क्लिअर करून चालला. डीप लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो केला जाईल. सिंगल मिळती आहे कल्पेश भोपीला. टीम रिटघरला. या स्पर्धेमध्ये संघ रिटघर खेळतोय. अथर्व 11 भैरवनाथ क्रिकेट संघ रिटघर या नावानं. बाळकृष्ण दादा भोपी आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे आमदार चषकात. फटका चांगलाय, टायमिंग चांगलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टावरिंग 6. अथर्व 11 भैरवनाथ क्रिकेट संघ रिटघर वर्सेस एकता 11 तोजे मजकूर. ओम ठाकूर बापा मोर्या या नावानं देखील टीम सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट 52चं. सुरुवात षटकारानं. फलंदाज सौरभ भगत. धावफलक 6ने फ्लाय झाला. 7 या आकड्यावरती अजून ऍड केल्या जातील. त्यामध्ये 4. संदेश बोरची विकेट गेल्यानंतर जिम्मेदारी स्वीकारली आहे सौरभ भगतनं. आणि चांगली बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतो रिटघरचा बेन अर्थात सौरभ भगत. आज रोमॅन्टिक मूड मध्ये सूरज अनेक सारे तुम्हाला आज सॉंग्स कडक ऐकायला मिळतात. फटके देखील मैदानावरती कडक येतात कारण स्पर्धा लाजवाब. स्पर्धा तुम्ही पाहता. कार्यसम्राट कुशल नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर त्यांच्या कार्याच्या सन्मानाखातर हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो. मिनी वानखेडे वलप येतं. अंकुश राम पाटील, स्वामी राम पाटील आणि त्यांचा तमाम मित्र परिवार त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली वलप गावाच्या मानाची स्पर्धा एमएलए ट्रॉफी 2023.
11 रन्स, एक सिंगल त्यामध्ये ऍड केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 12. 13ची सरासरी प्रति षटकामागे करायची आहे. पहिला बॉल या मॅच मधला ड्रीम बॉल होता मयूर राजेचा, बट मैदानावरती सौरभ भगतनं प्रत्युत्तर देताना त्यांना देखील सांगितलं बारी बारी सबकी बारी, पहले ती तुम्हारी अब हमारी. बॉटम लाईन ऑफ द एंड या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना आशा लागली आहे हा सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जावा. लोवर फुल टॉस होता, व्यवस्थित पीक करता आला नाही लेंथला. जी सरासरी अपेक्षित होती ती पहिल्या षटकामध्ये ऍड झाली आहे. धावफलकावरती धावा झाले 13 आणि विकेट मैदानावरती गेली आहे ती मात्र 1. रमला सवेड्या चर्चा तर सदैव होत राहील वलभ गावाची. आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर पनवेलच्या ठाण्या भागाची चर्चा सदैव रायगड ठाण्यामध्ये एकच अगदी होतीये. आपला आमदार दमदार एकच वादा प्रशांत दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली रंगलेलं हे क्रीडा नगरीमध्ये दमदार असं आयोजन मिनी वानखेडे आज फुल पॅक. गजक क्रिकेटचा सोहळा आनंदाचा जल्लोष साजरा होतोय वलभ गावाच्या आमदार चषकाचा. ही स्पर्धा पाहिल्यानंतर आज फक्त इतकंच गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा, आम्हा गर्व आहे विठू माऊलीने स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, आम्हा अभिमान आहे हिंदवी स्वराज्याचा आणि आज वलभ गावाला अभिमान आहे आमदार चषक 2023चा. डावा स्टिकच्या बाहेर अंपायर रवी पाटील सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल, एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप, दिस कॉल दी व्हाईट. एक्स्ट्रा रन झाली आहे सुरुवात. धावफलक 1ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14ला विकेट गेली 1. हॅलो तणीचे त्या ठिकाणी आमचे रोशनाथ पाटील आहेत उत्तरशीचे, यांच्या वतीने लागोपाठचे 2 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक्स्ट्रा रन ऑन साइडला फटका लाजवाब, स्टॅन अँड डिलिव्हर, हाफ अँड जॅक. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. येतोय रीडघर ब्रँडेड षटकार. इतना पैरों के ऊपर गेंदबाजी ने लंबा छक्का देगा. क्या बात है. हा आवाज होता अमित म्हात्रे जो हे पेन. लास्ट इयर बुकडवीराच्या स्पर्धेमध्ये भरपूर एंटरटेनमेंट केला. अमित दादा ज्यावेळी आम्ही एकत्र काम करत होतो, वन ऑफ द डॅशिंग कॉमेंटेटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. कमबॅक करावा लागेल. तो जे मजकूरला रन्स बनत चाललेत वेगानं. इथे यॉर्कर बॅटची लागली कडा, फलंदाज होतील बाद. अंपायरचं फिंगर अप आणि अंपायर्सनं स्क्वेअर लेग अंपायर सोबत आखो में इशारा. त्यानंतर फिंगर अप, विकेट डाऊन. मैदानावरती बाद होतो फलंदाज कल्पेश भोपी. धक्का लागला 20 या आकड्यावरती. रीडघरला दुसरा. दरवाजा लावून भांडे घाशी रे. मला बायको मिळाली होती हो मला. थँक्यू डीजे. तो जे मजकूरला देखील हेच सांगावा लागेल, हमारा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, समंदर है लौट कर जरूर आएंगे. तर वलभचे सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करणार आहोत. या मंचावरती या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय अंकुशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सदिच्छा सन्मान. चांगली बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. कॅप बॅटिंग केली होती अगदी सुरुवातीला. संगमराजे बाद झाल्यानंतर मैदानावरती भूषण. त्यानंतर आपण पाहिलं होतं हेमंतच्या बॅटमध्ये एक षटकार. फिल्डिंगचा ट्राय लाजवाब होता, बट बॉल थांबत नाहीये. चेंडू निघून चालला सरळ सीमारेषा बाहेर. प्रणवचं येणं अजूनही बाकी आहे. अजूनही बॅटिंग लाईन चांगली आहे. राहुल बॅटिंग करतोय, सौरभ बॅटिंग करतोय आणि मैदानावरती आपण पाहताय क्लास शॉट होता. तर या दरम्यान रीडघरचे सन्माननीय आतिशजी भोपी हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आमचे स्वामी पाटील
यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करूया. त्याचबरोबर राहुल भगत सौरभ भगत ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत आहे. स्वामीच्या हस्ते आपण करतो त्या ठिकाणी सन्मान. आज स्वामीची ड्रेसिंग पाहिल्यानंतर अख्खा रायगड बोलेगा भाई जैसा हात दुसरा कोईच नाहीये. पुन्हा एकदा लेट कट शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल ऍड होईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल धाव फलकावरती आहे 25. त्याचबरोबर वल्लभचे विशाल हॉटेलचे मालक सन्माननीय सुजितजी पाटील यांचं सुद्धा आपण सन्मान या मंचावरती करणार आहोत. आणि कानपोलीचे ग्रामपंचायत माजी सदस्य राजेशजी पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सन्मान. O2 कॉम्बॉक्स. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान. पाहून चारही आमदार चषकाची वल्लभ गावाची ओळख आहे. डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद ब खुद नजदीक आती गई मेरी मंजिल रिडघट टीम का जीत का हौसला देखकर. फटका पुन्हा एकदा लाजवाब. आउटफील्ड मध्ये बॉल स्टॉप केला जाईल का संधी नक्की आहे. थर्ड बाउन्स वरती बॉल उचललाय. 2 रन्स कंप्लीट झालेत. धाव फलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 27. 27 झालेत. अर्धलक्ष पार झालंय. अजून 25 बाकी आहेत. 13 बॉल मध्ये मॅच संपली नाहीये. शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जास्त मेहनत करणारी टीम या मैदानावरती जिंकेल. मग तो संघ कोणता आहे. तौज मजकूर की रिडघर की तौज मजकूर. बॉलर्सचा दबदबा की मैदानावरती चर्चा रिडघरच्या बॅटर्सशी. त्याचं उत्तर ही मॅच तुम्हाला देईल. शफल क्रॉस होऊन खेळायचं होतं. डावा स्टिकला बोल्ड करायचं होतं. दिशा भरकटले गोलंदाज अक्षय केनी. एक सिंगल मैदानावरती ऍड केली जाईल. एका सिंगलला स्कोर फ्लॅग होतोय 28. तो जे मजकूर गाव म्हटलं की सध्या अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत. महाराष्ट्राची संस्कृती आणि आपली परंपरा बैलगाडा शर्यत पावर राजा या गावाची सध्याच्या घडीला शान. उभ्या महाराष्ट्रात आज तो जे मजकूर गावाला ज्या जोडीनं नाव दिलं अक्षय शेठ पाटील योगेश पवार. बॉल तयार. फटका समोर चालला डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल ऍड केली जाईल. एका सिंगलला षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आहे 29. बनवायच्यात 52. बॉल शिल्लक आहेत 12. रन बाकी आहेत मैदानावरती अजूनही जिंकण्यासाठी. टीम रिडघरला 23. तर गणपती बाप्पा दोन षटकांचा खेळ संपला. 29 आहेत. काही सन्मानात. इट्स ओव्हर टू यू. दरम्यान वल्लभगावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय सुजित शेठ पाटील साहेब यांच्या वतीने या मंडळासाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आले. त्यांचा सतश आभार. एक बोकड आज जाणार उसाटणेला. एक जाणार बामणडोंगरीला. बामणडोंगरीला आपण थोडासा मोठा देऊ कारण यांच्याकडे भानुदास मात्र आहे. आणि एक जाईल आज नेरेला. नेरे ब संघ आला 5/5 मध्ये. अजून एक 40+ टीम आली आहे बेलवली. आणि या मॅच मधनं एक विजेता टीम या स्पर्धेतील ट्रॉफी आणि पार्टीची हकदार बनेल. उद्याची मेजवानी वल्लभकडनं. म्हणजे रायगडमध्ये सध्या चर्चा एकच होईल कल की पार्टी आमदार ट्रॉफी वल्लभ की तरफ से. विकेट डाऊन होती है मैदानावरती नंबर 3. 29 या आकड्यावरती. तीसरा धक्का सौरभ भगतची जाती है मैदानावरती. विकेट अराउंड दी लेग क्लीन बोल्ड बेल्स डाउन दी ग्राउंड. बॅट अप बॅक टू डग आउट. का मॅच रंगती है. कधी जातोय तो जे मजकूरला सामना. कधी रिडघरचा पलटवार. कहाणी में बार बार ट्विस्ट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालाय. आणि अशाच काही मॅचेससाठी तर प्रेक्षक वर्ग मैदानावरती उभा राहिलाय. कारण जीवन एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा आहे तर खाच कळगे पार करावे लागतील. कारण कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं मैदानावरती थांबवत नाही. म्हणून तर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य आहे. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग सोडू नका जी तुम्हाला हवीशी वाटतात. बाडान पॅड मधनं ऑन साईडला टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काही सन्मान आहे ते आपण वळूयात. MD गडगे सरांकडे. ऍड झाली एक सिंगल.
तर रंश अमर भगत यांच्या वतीने राहुलसाठी, प्रत्येक षटकारासाठी आणि अक्षय पाटील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आतिश बोपी रिडगर यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. ओ टू ओमकार. क्या मॅच रंगती आहे. 30 ला विकेट गेले 3, बॉल बाकी आहेत 10, रन बाकी आहेत मैदानावरती 22. चांगली बॉलिंग करतोय भूषण पाटील ओव्हर द विकेट. फटका ऑन साइडला बैठक लगवायचा होता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो खराब केलाय. 2 रन्स मिळतील. एक रनची व्हॅल्यू मैदानावरती फार मोठी आहे आणि या 2 धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 32. 9 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात 20. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी उठण्यास लवकर भाग पडतात. असा स्वप्नांचा रंगलेला खेळ, ऊन सावलीचा लपंडाव आणि रजनी क्रिकेटमध्ये 5 स्टार 5 मध्ये येण्यासाठी धडपड. रिडगर आणि टीम तवोजे मजकूर. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो एक खणखणीत षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट, कारण रिडगरच्या राहुल भगतनं निर्णायक क्षणाला ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा एक खणखणीत 6. अँगडीजे 38 ला 3, अजून बाकी आहेत रन 14, बॉल बाकी आहेत मैदानावरती 8 चेंडू 14. काजाचा ठोक्याचा ठाव घेणारा सामना इथे आता धगधग करू लागला. हॉटबीट फास्ट, एक सिंगल अजून ऍड होईल. 7 बॉल 13 रनची गरज येणाऱ्या काळामध्ये. हा महत्वाचा बॉल आहे. हा बॉल जर चांगला टाकला तर मॅच बॅलन्स. इथे मोठा फटका आला, सामना टर्न रिडगरच्या बाजूनं. जन्नत सिनेमा जर तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बडा बेमिसाल होता है. हा क्षण तोच जो तुम्ही अनुभवताय. हजारोंच्या गर्दीमध्ये आज रंगतंय आमदार चषक. वानखेड्यावरती खेळणं जसं प्रत्येकाचं स्वप्न असतं. लेदर बॉल क्रिकेट आणि मिनी वानखेड्यावरती टेनिस बॉल क्रिकेट, याची मजा काही वेगळीच. 7 बॉल 13ची गरज. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये अगदी बंद लिफाफ्यामध्ये सामना. सिंगल कंप्लीट रन आउट बॅटर. गरज नव्हती. फलंदाज बाद होतील. अमित भोपी एक सिंगल मेल. षटक संपतील 3, रन्स होतील 40 आणि कदाचित विकेट सॅक्रिफाईस करायची होती की काय, कारण डगआउट मधनं अजूनही त्यांचा पिन चिट स्लॉग बॅट त्याला मैदानावरती पाठवायचं होतं. आणि आता फलंदाजीसाठी न्यू बॅट दाखल जरूर होईल. पाण्याची मागणी मैदानावरती पूर्ण केली जाईल. आपण जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पित, डीजे सँडी एसडीसी कडनं ऐकू एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. या दादा. हा हॅलो. तर डॉक्टर स्वप्नील भुईर तनुजा मजकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आज क्राऊड काय वाटतं गडगे सर, किती आहे? 5000 10,000 ना निश्चित स्वरूपात जास्त पब्लिक प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने क्राऊडचं कौतुक करावं लागेल. ओंकार, आपण जर विचार केला तर किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत बघा. क्रिकेटला धर्म मानणारे सर्व प्रेक्षक. आणि ओंकार, प्रेक्षकांबद्दल आपण नेहमी म्हणत असतो की जिथे क्रिकेटच्या संघर्षांची बसती तिथे आमची दोस्ती. हे क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. क्रिकेटला खऱ्या अर्थाने धर्म मानणारे प्रेक्षक. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ बोला मनपूर्वक आपलं आभारी आहोत. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फला हुआ पर बोलते. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते. आपल्या गावाच्या सन्मानासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी एक गाव 11 खेळाडू त्यांच्या मागे उभा असणारा हजारोच्या संख्येनं पाठीराखा आज मिनी वानखेडे वलपला आलाय. आणि मॅच काय रंगतीये. 6 बॉल 12. पहिल्याच बॉल वरती तगडा शॉट आलाय लॉंग ऑनच्या बाहेर.
प्रसाद पाटीलच्या बॅटमधनं मॅचला टर्न करणारा, एखाद्या फुग्याला फुगवण्यासाठी भरपूर मेहनत व्हावी आणि क्षणात एखाद्यानं टाचणी टोचून ते फोडावं, अगदी हा षटकार मेहनतीवरती पाणी फोडतोय आणि हेमंत पाटीलचं स्वागत एक दमदार षटकारानं झालंय. 6 रन जे स्वप्न पाहिलं होतं आदरणीय अंकुशराम पाटील, स्वामीराम पाटील, बाळाराम बामा पाटील, प्रकाशजी खाडेकर. पुन्हा एकदा फटका चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला एक सिंगल मेल. 4 बॉल 5 रनची गरज आहे. अरुण राम पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, अभिजित पाटील, शैलेश खाडेकर, ओमकार रॉय, रुपेश पाटील, सूरज खाडेकर, रोहित खाडेकर, राहुल पाटील आणि आशिष पाटील, अभिजित पाटील, जयराज पाटील या सगळ्यांच्या स्वप्नाला आज यश मिळालंय. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम बनाओ ऐसा कि आपके नाम से काम हो जाए. कॅच झाली तर मॅच रंगेल, नाही कॅच झाली आहे ड्रॉप. रन्स मिळाले 2 आणि आता समीकरण आलंय रन बॉल. 3 चेंडू येणारे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 बॉल मध्ये धावा करायच्या 3. आजच्या रात्रीतली पहिली मॅच टीम उसाटने 67 चेस केल्या. दुसरा सामना रन्स डिफेंड करण्याचा प्रयत्न अप्रतिम होता विचुंबेचे, मात्र बामणडोंगरीच्या तकदीरनं चांगली बॅटिंग केली, ती मॅच त्यांनी जिंकली. नेरेचा संघ त्यांनी देखील मैदानावरती सामना सहजच चेस केला आणि आजच्या रात्रीतील मॅच नंबर 4 3 बॉल 3 रन. शफल झाले, जागा बनवली, मॅच फिनिश आणि 5 स्टार 5 मध्ये रुबाबाद दाखल होतोय. नेरे दुंद्रे विभागाचा अभिमान जपत असताना आज MIDC वलप मध्ये दुंद्रे नेरे प्राइड साठी टीम भैरवदेव रिटगर वेलकम इन 5 स्टार 5. आणि मागच्या 7 मध्ये 7 मॅचेस रिटगरनं या मागच्या 2 दिवसात जिंकलेत. आज हीच टीम म्हात्रेपाड्याला नाईट स्पर्धा खेळली, शेरदिल ट्रॉफी, तिथे देखील एक सामना जिंकून आली. चला रिटगरचा क्राऊड मैदान त्वरित खाली करा. तर थँक्स, अभिनंदन भैरवदेव रिटगर क्रिकेट संघाचा मनपूर्वक अभिनंदन बालकृष्ण दादा बोपी. आणि प्रेक्षकांनी मात्र सीमेरेषेच्या बाहेर संपर्क साधावा. स्पर्धेमध्ये इथे तळोजा मजकूर संघाने सहभाग घेतला. कमलाकर शेठ पाटील तुमच्या संघाचा मनपूर्वक आम्ही इथे जानुमान क्रिकेट संघ बोलप यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.